हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला आपण न्यू रेसिपी बघूया. हे तिखट आहे, लाल हळद, हा मसाला आहे गरम मसाला, खोबरं बारीक म्हणजे कुटून घेतलंय, आलं लसूणची पेस्ट आहे आणि कोथिंबीर पण टाकली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, एक छोटासा कांदा कापून घेतलाय मी. हे छोले मसाला आहे आणि छोले आपण भिजू घातले आधी 2-3 तास. छोले भिजू घातलेत. नंतर याच्या 2-3 शिट्ट्या घेतल्यात, त्यामुळे असे छान शिजलेलं आहे. आणि आपण एक टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घेतली, छोटेसे मीडियम साईजचा एक कांदा आणि एक टोमॅटो, त्याची पेस्ट करून घेतली आहे. हे सगळं आपलं साहित्य आहे. तर आपण आज करणार आहोत छोले. चला, तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया. नंतर जो आपण छोटा कांदा चिरून घेतला होता तो टाकूया. थोडासा परतून घेऊया. तो छान परतला की त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 1 चमचा टाकून घेऊया आणि ती थोडीशी परतून घेऊ. नंतर आपण जे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केली होती ती या तेलामध्ये टाकून ही पण छान परतून घेऊया. हे बघा छान परतली गेली आहे. बघा आता तेल पण सुटले कडेने. थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. परतून घेऊया आणखी थोडंसं. आता त्याच्यामध्ये आपण हे खोबरं जे होतं ते टाकून घेऊ. गरम मसाला, हळद आणि ते 1 चमचा तिखट आहे ते पण टाकून घेऊ आणि कोथिंबीर पण आपण टाकूया. हे सगळं छान परतून घेऊ. आपण हे मसाल्यातून तेल सुटेपर्यंत ह्याला चांगलं छान परतून घ्यायचंय. हे मी थोडंसं बेसन पीठ टाकते 1 चमचा, त्यामुळे छान बाइंडिंग येते मसाल्याला. छान परतून घ्यायचं. मग हे बघा कसं तेल सुटलंय. ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेऊया आपण आणि छोले मसाला. थोडंसं पाणी ओतून घेऊया म्हणजे छान शिजतं. एक 2 मिनिट शिजलं की छान मसाला शिजतो. मग ह्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी ओतून घ्यायचं. बघा कसं तेल सुटलेलं आहे. तसं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो. हे बघा किती मस्त तरी आले. बघा किती छान झालेलं आहे. आपण शिजलेलेच आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊया छोले आणि हे आपण एक 4-5 मिनिटं शिजवून घेऊ. बघा हे किती छान झालेत. आता तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते. वाव, चपाती सोबत, पुरी सोबत, कुलचे खूप मस्त लागतात हे छोले. हे बघा किती मस्त झालेत. ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर, थोडंसं निंबू आणि कांदा मस्त डेकोरेट करायचं. बघा किती मस्त झालेत. वाव. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी बघा आणि तुम्ही पण ट्राय करा. भेटूया परत एका छान मस्त रेसिपी सोबत.
तोपर्यंत बाय.